कडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता मिस्टर प्रशांत ठाकरे यावेळी गोलंदाजी मार्क वरनं सज्ज होतोय गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला विचार केला तर मात्र फलंदाज बघायला मिळतोय आकाश ठाणगे आणि नॉन स्ट्राईक एंडला विचार केला तर अनिकेत जाळीकर. सातत्याने प्रमुख खेळाडू या संघाचा बॅटिंगच्या माध्यमातून अनिकेत जाळीकर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. चौफेर फटकेबाजी करणं, थर्टीयार्डला खूप चांगल्या पद्धतीनं भेदणं आणि हे ज्याला अचूक माहिती आहे तो अनिकेत जाळीकर मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू वाडा तालुक्यातील ज्याचं नाव आहे प्रशांत ठाकरे गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता आलाय. पहिला चेंडू राईटना मोर दी विकेटनं प्रशांत ठाकरे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच बॉलवर बघायला मिळालं. लेग स्लिपला गीत होते, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू. पहिली चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल गोलंदाजी करत असताना प्रशांत ठाकरे यांच्या माध्यमातून केली जाते. आपण पाहत आहोत उपसरपंच चषकचा हा भव्य दिव्य थरार आज आपल्याला या बिलोशी नगरीमध्ये घेऊन आलेला आहे. सातत्यपूर्ण चांगल्याच स्पर्धा या बिलोशी नगरीमध्ये आपण डेफिनेटली पाहत असतो. वर्षातनं एक सीझनमधनं 2 टुर्नामेंट सक्सेसफुल करणारा हा गाव आहे. मग ज्यामध्ये एक डेची टुर्नामेंट आणि एक नाईटची टुर्नामेंट या 2 टुर्नामेंटांच्या माध्यमातून कंप्लीट केल्या जातात. डेची टुर्नामेंट सुद्धा आपण पाहिली याच मैदानावर. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी आय थिंक आई गावदेवी पिंपळास होते आणि द्वितीय क्रमांक मात्र साईराज कुडूस या संघाने पटकावला होता. त्या स्पर्धेमध्ये आपण डेची ती स्पर्धा पाहिली होती. अगदी अप्रतिम तीही स्पर्धा आणि त्यानंतर मात्र सातत्याने वाडा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टेनिस क्रिकेट प्रेमीला, प्रत्येक प्रेक्षकाला वेड लावणारी स्पर्धा ती आहे उपसरपंच चषक 2026 चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. वीस मिनिटांमध्ये यस डेफिनेटली 4 षटकं कंपल्सरी संपवावी लागतील. 5:13 पहिला चेंडू पडलाय, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल अनिकेत जाळेकर करिता प्रशांत ठाकरे याचा गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळते. स्लोवर चेंडू मिस करून बॉल मात्र विकेटच्या मागे निघून जाईल. डॉट बॉल. बघा थर्ड अंपायर जेव्हा डिसिजन जो काही चेक करतील तेव्हा जर का 12th मन त्या ठिकाणी बघण्याकरिता गेले तरी सुद्धा त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी या ठिकाणी आपणास कळवण्यात येते. बघा कोणताही 12th मन जो इथे बसलेला आहे तो थर्ड अंपायरच्या डिसिजन मध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा त्याच्याकडनं केली जाणार नाही याची नोंद असू द्या. केल्यास त्या संघाला 2 ते 3 धावांसाठी पेनलाइज करण्यात येईल. स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आहे याची नोंद घ्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्पर्धेला गाळबोट लागेल असं एकही कृत्य करू नका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. प्रशांत ठाकरे हो डोंगस्ते टीमचे पण आज पाठीराखे मात्र मोठ्या संख्येने आलेत. थोडासा या हंगामामध्ये डीसीसी डोंगस्ते टीमचा बराचसा स्ट्रगल बघायला मिळालाय.
3 चेंडू एकंदरीत संपलेत. धावसंख्या पाहिली तर 1. आमच्या साथीनं स्कोरिंग करण्याकरिता आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये सागर राऊत उपस्थित झालेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पाहिले तर मुख्य मंचावर आपल्याला बघायला मिळतात अभिनय पाटील आहेत, त्यानंतर राहुल भोईर आहेत, निखिल पाटील आहेत, त्यानंतर तुषार पाटील आहेत, त्या ठिकाणी आकाश पाटील आहेत, सागर राऊत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी विचार केला आपण तर सुयोग पाटील ते सुद्धा या संध्याकाळच्या सत्रापासून जॉईन झालेत. कारण ही स्पर्धा आपली आणि ही गोष्ट सर्व गावकऱ्यांना जेव्हा जेव्हा ठाऊक असते तेव्हा तेव्हा मात्र आपला सर्वात जास्त वेळ या ठिकाणी देण्याचा सातत्याने त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातो आणि तीच गोष्ट आज बिलोशी नगरीमध्ये बघायला मिळते. वारंवार विलंब होतोय याची नोंद असू द्या. पुढचा बॉल या वेळेला मात्र भव्य टायमिंग, प्रॉपर टायमिंग झालाय. स्वीट साऊंड बॅटमधनं ऐकू आला आणि बॉलला फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक या संध्याकाळच्या सत्रात. बॉल चाललाय षटकार 6. फलंदाज थोडासा पहिल्या 2 ते 3 बॉलवर स्ट्रगल बघायला मिळत होता आकाशचा, परंतु तो स्ट्रगल त्याने संपवलाय आणि बॉलला मात्र सरळ हवाई सफर घडवून दिली आहे. धावसंख्या 8 या अंकावर. या वेळेला मागे गेले, जागा बनवली, पुल करत असताना बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची मात्र वाट पाहिली जाईल आणि पंचांचा डिसिजन या ठिकाणी येत असताना बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगच्या 2 चेंडूवर आलेले हे 2 दर्जेदार स्ट्रोक. षटकार. धावा मिळत आहेत 6. षटक क्रमांक संपले पहिलं आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. बिनबाद 14. 14 रन्स ऑन अ बोर्ड. बघा, एक धावचीची संधी तुम्ही मिस केली, त्यानंतर स्ट्राईक चेंज झाली आणि स्ट्राईक चेंज झाल्यानंतर त्याच आकाशनं मात्र 2 आकाशाला गवसणी घालणारे 2 षटकार त्याने ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहतोय येत असताना गीत भोईर राईट आर्म ओव्हर दी विकेट नसं जे होईल. अनिकेत जाळेकरच्या विपक्षामध्ये पंच आमच्याकडे वळलेत. अजिम सरांनी दर्शवत असताना या ठिकाणी इट्स अ नॉन प्लेबल वाईड चेंडू. अतिरिक्तनं मात्र धावफलक वाढते आणि पुढे जाऊन पोहोचेल 15-15. पहिल्या बॉलवर स्ट्रगल, पहिल्या 3 चेंडूवर स्ट्रगल, परंतु त्यानंतर अशा पद्धतीने धावा ठोकल्यात की फटके सर्व यशस्वी बघायला मिळाले, ज्या कारणाने गोलंदाजावर थोडंसं प्रेशर. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. पंचांचा या ठिकाणी एक हात बाहेर निघाला म्हणजे नो चेंडू. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण की हा चेंडू आहे फ्री हिट. कुठेही मारा, कसेही मारा, परंतु धावचीत फक्त व्हायचं नाहीये, ही तयारी मात्र मनामध्ये ठेवावी लागेल. आणि बॅटर आज मात्र रंगात बघायला मिळत आहेत अनिकेत जाळेकर आणि त्याची साथ देत असताना मात्र आकाश. यावेळेला अप्रतिम चेंडू, अप्रतिम, परंतु पुन्हा एकदा लाईन भरकटली आहे. लेंथ अप्रतिम आहे परंतु लाईन सातत्याने भरकटली आहे. आणि पहिला पण तर अजून एक
अतिरिक्त धाव या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि 1 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर मात्र पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 17 या अंकावर. फ्री हिट मात्र कंटिन्यू. या वेळेला मात्र पुनश्च एकदा एक अतिरिक्त चेंडू. वन मोर वाईट बॉल. अजून एक अतिरिक्त. फ्री हिट कंटिन्यू आहे. सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला मात्र फ्री हिटचा पुरेपूर समाचार. अनिकेत जाळेकरांना पुल केलाय, बॉलला पाठवलंय सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. बॉल सीमारेषा पार निघून गेलाय. आलाय दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. यावेळेला गीतच्या या बॉलवर मात्र षटकार आलाय मैदानामध्ये. पाहिलं आपण तर धावा आल्यात तब्बल 6 आणि धावसंख्या मात्र पुढे जाईल 24-24. यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळाला आता गीतकडनं. कमबॅक करणारी डिलिव्हरी बघायला मिळतीये. याही वेळेला वन मोर डॉट बॉल. गीतच्या माध्यमातून अजून एकदा मात्र कमबॅक तो बघायला मिळतोय. जबरदस्त. थर्ड अंपायर साठी पंचांनी रेफर केलं का बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं? ओके. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि त्यानंतर मात्र डिसिजन कळवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. यानंतर बॅटिंग करणारी टीम आपल्याला यानंतर रिव्ह्यू मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. गीतकडनं मात्र चांगला कमबॅक बघायला मिळतोय. भलेही पहिले काही चेंडू अतिरिक्त त्याने हाताळले परंतु जेव्हा राऊंड विकेटने आले त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी गीतकडनं बघायला मिळतीये. सलगचा पहिला आपण तर तिसरा डॉट बॉल बघायला मिळाला. 4 अतिरिक्त भले मी हाताळले असतील परंतु एकदा का मला लेंथ मिळाली, लाईन मिळाली की त्यानंतर मी सुद्धा फलंदाजावर हावी होऊ शकतो हे मात्र गीतनं दाखवून दिले. बॉल मिस करून विकेटच्या मागे डॉट स्वरूपात. यावेळेला पुनश्च एकदा दिशा भरकटतीये. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळेल. स्कोर कार्ड मध्ये 1 न वाढून भर पडत असताना 25-25. चार चेंडू इथून एकंदरीत संपलेत. 25 धावा स्कोर कार्डवर आहेत. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मात्र जोडल्या गेल्यात. यावेळेला सुंदर चेंडू. यावेळेला पुनश्च एकदा फिंगर रोल केले. बघा आपण लाईव्हच्या माध्यमातून रिप्लेवरनं पाहू शकतो कशा पद्धतीने या बॉलवर शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गीतच्या माध्यमातून केला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण
ही गोष्ट पाहतोय, मात्र जबरदस्त गोलंदाजी गीतकडनं बघायला मिळतीये. बघा फिंगर रोल केल्या बॉलवर आणि टप्पा पडल्यानंतर अजिबात बाउन्स बघायला मिळाला नाही. पुढील काम मात्र विकेट किपरनं पार पाडलंय. शेवटचा एक चेंडू आता या षटकातील बाकी आहे. यावेळेला फटका सजवलाय खरा विशाल पष्टे, त्याच्याकडनं झाली आहे तिकडे चूक. बॉल मात्र त्याला बीट करून निघून गेलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, आलाय चौकार, धावा मिळताय 4. त्या ठिकाणी खराब कामगिरी विशालकडनं बघायला मिळाली, कारण पहिला पण तर बॉल स्टॉप व्हायला हवा होता, परंतु ती चूक त्याच्याकडनं मैदानामध्ये घडली आहे आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र जिथे सिंगल होती ते चौकारामध्ये झाले आणि 4 वाढून विचार केला तर स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 29. पहिल्या षटकात विचार केला 14 धावा आल्या होत्या, या षटकात पाहिल्या तर 15 धावा आल्यात. सीसी डोंगरचे टीमकडनं आणि चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही जेव्हा संघाला एका फ्युचरच्या लेंथनं बघता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त युवा खेळाडूंना आपल्या संघामधनं प्रमोट करणं खूप गरजेचं आहे आणि तीच गोष्ट आज डीसीसी डोंगरचे टीमकडनं बघायला मिळते. विशाल पष्टेसारखा गोलंदाज अजून बॉलिंग ट्रॅकवरनं आपल्याला बघायला मिळाला नाहीये. श्रेयस पष्टेसारखा गोलंदाज अजून गोलंदाजी मार्कवरनं नाहीये. समीर नाहीये, साईराज गुल्ली नाहीयेत, परंतु या ठिकाणी जबाबदारी सोपवली आहे रोहित याच्यावर. रोहित सज्ज होईल राऊंड विकेटनं. पहिला चेंडू प्रचंड वेगानं हाताळलाय खरा, केनी सर आमच्याकडे वळलेत, इट्स अ नॉन प्लेबल. सज्ज होईल धावसंख्या 30. ओहो, या वेळेला ओव्हर दी कव्हर इनसाइड आउटचा क्लास फटका मैदानाच्या आतमध्ये, कव्हरला भेदणारा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आत, बॉल सीमारेषा पार, धावा मिळताय 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या अंकावर. धावसंख्या मात्र वेगानं झपाट्यानं वाढतीये, धावसंख्या वेगानं कन्वर्ट केली जाते आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आकाश मैदानातनं देतोय. आकाशाला गवसणी घालणारा हा त्याच्या बॅटमधनं आलेला तिसरा क्लासिकल स्ट्रोक. षटकार 6. हो, याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, मागे फिल्डर येत आहेत बॉलवर, एक तर कंप्लीट केली आहे दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि फंबल झाली, लगेचच 2 धावा कंप्लीट. नेक्स्ट मॅच सदरुद्दीन बाबा खुपरी, SBP खुपरी आणि त्याच्या विपक्षामध्ये श्री गणेश बुधावली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स, आपण आपल्या जर्सीज कलेक्ट करायला यायचं आणि आपल्या ज्या ऑफिशियल थिंग्स आहेत त्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत आणि इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ज्याही संघाचा कॅप्टन त्यावेळेला उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद असू द्या. बोथ टीम कॅप्टन्स SBP खुपरी आणि दुसऱ्या बाजूने श्री गणेश बुधावली. बोथ टीम कॅप्टन्स आपण या, आपल्या जर्सीज कलेक्ट करा आणि ऑफिशियल ज्या थिंग्स आहेत आपल्या त्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. इनिंगच्या मधोमध टॉस झाला पाहिजे. जर का दुसरा बॉल पडेल आणि तेथपर्यंत दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडेल तिथपर्यंत टॉसला समोरचा कॅप्टन नसेल तर त्यांना 5 धावांसाठी पेनलाइज केलं जाईल. या वेळेला अप्रतिम चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न केलेला, एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे.
सिंगलला आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या आपण पहिली स्कोर कार्डवर बघायला मिळते 39-39. यावेळेला खाली राहिला बॉल, खाली राहिलाय, मिस करून बॉल विकेटच्या मागे. डॉट चेंडू बघायला मिळतोय. वाह, रोहितवर जी जबाबदारी सोपवली आहे ती मात्र तो चांगल्या पद्धतीने निभावत असताना बघायला मिळतोय. 39-39 धावा स्कोर कार्डवर आहेत. सज्ज होईल पुढचा बॉल अनिकेत चाळेकरच्या विपक्षात. यावेळेला समीरच्या हातामध्ये आणि समीरची फेक थोडीशी वेगळी बघायला मिळालेली, परंतु कलेक्शन निकेत पष्टेकडनं त्या ठिकाणी चांगलं बघायला मिळतंय. हिट्स अ विकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये श्रीराम गौरापूर संघाचा तारणहार तो मात्र दाखल होताना बघायला मिळतोय. नाव आहे रोहित पाटील, मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. धावसंख्या 39. 3 षटकं संपली आहेत. वा, म्हणजे दोन्ही पहिल्या प्रमुख गोलंदाजांपेक्षा रोहितचं षटक अतिशय अप्रतिम बघायला मिळालं. 10 धावा फक्त त्याने खर्चिक केल्या. श्रेयस पष्टे बॉलिंग ट्रॅक होणं गोलंदाजी करण्याकरिता. काय जसं वाटतंय डीसीसी डोंगर्स ते 5 गोलंदाज वापरायच्या मात्र मनसुब्याने मैदानामध्ये आहेत की काय, कारण श्रेयस चौथं षटक हाताळायला आलाय, म्हणजे डेफिनेटली 5वं षटक तर तो हाताळू शकत नाहीये. मग काय प्रशांत, गीत, रोहित की श्रेयस, यावर मात्र आता सर्व समीकरण आहेत. परंतु हे षटक श्रेयस मात्र हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं. सातत्याने या संघाचा एक प्रमुख सध्याच्या घडीला वाडा तालुक्यातील जेही अप्रतिम युवा अष्टपैलू खेळाडू आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण नाव श्रेयस पष्टे. प्रचंड वेगानं फुलटॉस बॉल, ओहो, बॅक साइडला धावत असताना वा, अप्रतिम, वेल जज कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. बघा आपण पाहतोय फुलटॉस होता परंतु वेग सुद्धा तेवढाच होता. बॅट हातामध्ये फिरली आणि मागच्या दिशेनं अंतर कापत गेले, बॉलला ओळखलं कोणत्या दिशेनं येतोय आणि तदनंतर मात्र ही कॅच कंप्लीट केली आहे. श्रेयसला मिळाली आहे विकेट. खेळाडू बाद. हॅलो, नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता अतिश दापसी वेगवान गोलंदाज फलंदाजी करण्याकरिता दाखल. ओहो, पुन्हा एकदा
अप्रतिम चेंडू हाताळलाय खरा, धाव चोरायला गेले. नक्की रोहितचा मनसुबा तरी काय होता, कारण आतिशची विकेट सुद्धा मॅच मध्ये तेवढीच महत्वाची आहे. ती मात्र यावेळी परतीच्या प्रवासाला जात असताना मी तर आतिश दापशी यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला विकेट. खेळाडू बाद. नवीन विशाल घाटा नवीन बॅटर आलेत. रोहितनं यावेळी उडवलंय खरं, उंची तर बरीच गाठली आहे. प्रेक्षकांना त्या ठिकाणी संधी आहे, जर का कॅच कंप्लीट केली तर मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. आदरणीय संदीप पाटील एसपी यांच्या माध्यमातून. परंतु तो कॅच कंप्लीट करणारा हा प्रेक्षक असावा, खेळाडू नसावा, याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल, याही वेळेला फटका सजवलाय ऋतिकच्या हातामध्ये आणि परतावं लागेल माघारी. सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं लालच बुरी बला आहे. तुम्ही स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती आहे इथून आपण षटकार ठोकू शकतो, परंतु तुम्ही अतिश सारख्या खेळाडूची विकेट सुद्धा फेकायला त्याला भाग पाडलं, जो अतिश सुद्धा चांगली फलंदाजी करत होता. भलेही एक षटकार आला असेल, परंतु श्रेयस पष्टे सातत्याने या संघाचा प्रमुख गोलंदाज फलंदाज, तो मात्र आज सुद्धा पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी करत असताना विकेट मात्र मिळवून देतोय. विकेटचं झालंय पतन, खेळाडूला परतावं लागेल माघारी. वन मोर विकेट डाऊन मिस्टर रोहित पाटील, बॅक टू डग आउट. विकेट, खेळाडू बाद. कॅच कंप्लीट केले का? रिले कॅच आहे का? रिले कॅच असेल तर अलाउड नाहीये मित्रा, याची नोंद असू द्या. याही वेळेला फटका फसलाय खरा, बरीच उंची गाठली आहे, दोघ जण येत आहेत आणि त्यापैकी एकाने कॅच तर ड्रॉप केली आहे. फेक अचूक, निकेतच्या हातामध्ये धावचीची संधी आणि अजिम अब्दुल्ले सरांचा हात आय थिंक चाललाय आकाशाच्या दिशेनं, म्हणजे फलंदाजाला मात्र परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. वाह, काही यष्टीरक्षण बघायला मिळते. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात कशा पद्धतीने या ठिकाणी मात्र तो बॉल जितक्या वेगानं फेक केलेली तितक्या वेगानं निकेतनं हातात बॉल कलेक्ट सुद्धा केला आणि त्यानंतर तितक्याच वेगानं यष्ट्यांवर सुद्धा लावला. बघा आडव्या बॅटनं फटका सजवलेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत होते कॅच घ्यायला, परंतु त्यांच्याकडनं ती कॅच कंप्लीट करू शकले नव्हते. हलकीशी फंबल झाली, त्याने परफेक्ट डेंजर एंडला थ्रो केला, म्हणजे स्ट्रायकिंग एंडला, आणि निकेतनं वाह चांगलं प्रतिम कलेक्शन बघायला मिळालं त्याच्याकडनं. आणि पुन्हा एकदा पाहिलं आपण तर बॉल सरळ यष्ट्यांवर त्याने आदळलाय, म्हणजे विकेटचं झालंय पतन. किस्मतराव सर पुन्हा एकदा उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. बॅट तर खूप जोरात फिरवलेली, परंतु बॅट आणि बॉलचं तेवढंसं प्रॉपर
चला शेवटचं एक षटक बाकी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स, बोथ टीम कॅप्टन्स सज्ज होईल. रोहित आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. फुलटॉस बॉल बॅटवर आला नाहीये आणि साईराज गुल्लीला दिलाय त्या ठिकाणी गुंगारा आणि त्यानंतर त्याचा झालाय पाय स्लिप आणि बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल जात असताना बघायला मिळतोय. बॉल धन 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 करी सीमारेषा पार चौकार. धावा मिळत आहेत 4 आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 51. या वेळेला मिस झालाय बॉल विकेटच्या मागे. क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी मात्र बदल बघायला मिळतात. मला असं वाटतंय निकेतनी बॅटरची आपण जी ऍक्शन पाहिली बॅट फिरवण्याची, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेत. 5 खेळाडू आपल्याला ऑन साइडला बघायला मिळत आहेत. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला शफल झाले, तदनंतर फटका सजवायचा होता आणि दुसऱ्या करीता जात असताना मात्र विकेट आली आहे. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय पांडव सर आज त्या दिवसातनं पुन्हा एकदा उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर तर बघायला मिळते आपल्याला, ती म्हणजेच 51 या अंकावर स्थापित आहे. गणेश नवीन बॅटर आलेत बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता. गणेश यावेळेला फटका सजवलाय पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. श्रेयस पष्टे त्या ठिकाणी बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत. फेक तर केली आहे निकेत, मात्र आज त्याचं काम आज नव्हे तर एस्टिरेक्शन करताना निकेतकडनं सातत्याने चांगली कामगिरी बघायला मिळते आणि आज सुद्धा मात्र तीच गोष्ट बघायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल आली आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेट फेकावी लागली आहे. मुन्ना पठाण सर पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. त्यांचंही या संध्याकाळच्या सत्रात सहर्ष स्वागत आहे. या वेळेला मात्र फुल टॉस. महत्वाच्या वेळेला आलेला हा दर्जेदार स्ट्रोक तो चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. आलाय षटकार. धावा मिळत आहे 6. यावेळी मात्र 6 न वाढून धावसंख्या पाहिली तर पुढे जात असताना 58 या अंकावर बघायला मिळते. 58 रन्स ऑन बोर्ड. 58 धावा स्कोर कार्डवर आहेत. चला कॅप्टन्स, बोथ टीम कॅप्टन्स, चला टॉस साठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार एसबीपी खुपरी आणि श्री गणेश बुधावली. शेवटचा एक बॉल बाकी याची नोंद असू द्या. एक चेंडू पडायच्या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले पाहिजेत अथवा जो कॅप्टन नसेल त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आपण. शेवटचा बॉल बाकी. याही वेळेला फटका चांगला खाली क्षेत्रामधनं बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. या 10 धावा डेफिनेटली चेस करताना मात्र या शेवटच्या 2 चेंडूवर आलेल्या 10 धावा नक्की आठवतील यात काही शंका नाहीये. धावसंख्या एकंदरीत मात्र जाऊन पोहोचेल 62 या अंकावर. विजयाकरता 63 लक्ष आहे. 30 चेंडू आणि 63 धावांची गरज. चला टॉस साठी यायचंय दोन्ही टीमचे कर्णधार एसबीबी खुपरी टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. अक्षय पांडव सर त्या ठिकाणी जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सर चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मान्यवर आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चला मी या ठिकाणी चंद्रकांतजी पाटील साहेब यांना टॉसबॉक्स मध्ये आमंत्रित करतो. त्यांच्या शुभ हस्ते मॅचची नाणेफेक केली जाईल. SP बिलोशी टीमचे कट्टर पाठीराखे, कुठेही तालुक्यामध्ये स्पर्धा असू द्यात, सकाळपासून जेव्हा त्यांचा संघ मैदानात असतो संपेपर्यंत कंटिन्यू ते उपस्थित असतात. मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे. आणि टॉस केला जातोय भूमिक स्पोर्ट्स एक बाजूने आणि दुसऱ्या बाजूने SP ग्रुप. अशी कॉलिंग असेल. कोण कॉलिंग देते? SBP खुपरी संघाकडनं कॉलिंग आहे. भूमिक स्पोर्ट्स अशी कॉलिंग दिली आहे. मात्र टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहू शकाल बुधावली टीमने. सागर काय निर्णय स्वीकारशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या गावाच्या जवळ इतकी मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि इथे खेळताना कसं वाटतंय तुला? गेल्या वर्षी सर ही टुर्नामेंट मोठी टुर्नामेंट आम्ही मिस केली. यावर्षी आवर्जून खेळण्यात संधी मिळाली, त्याबद्दल SP ग्रुपचे धन्यवाद. बेस्ट ऑफ लक असेल तुला. तदनंतर SBP खुपरी टीम कॅप्टन, नुकताच आपली स्पर्धा कंप्लीट झाली आहे आणि स्पर्धा कंप्लीट करणं म्हणजे किती महत्त्वाचं काम आणि किती कठीण आहे आपल्याला माहिती आहे. आपण डेची स्पर्धा ऑर्गनाईज केली, त्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व काही गोष्टी बघायला मिळाल्या, परंतु ही नाईटची स्पर्धा पाहताना, हे बिलोशीकरांचं आयोजन पाहताना कसं वाटतंय? आयोजन तर खूप सुंदर असं बनवलेलं आहे. टॉस या ठिकाणी गमवावा लागलाय. प्रथम तुझ्या वाट्याला बॅटिंग येते. काय मनामध्ये टार्गेट घेऊन आहेस की 5 षटकात कुठपर्यंत धावा ठोकायच्या आहेत? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक असेल तुला. तदनंतर सागर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या ठिकाणी टॉसबॉक्स मधून रिपोर्ट आलाय. नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच श्री गणेश बुधावली संघाने निर्णय स्वीकारलाय गोलंदाजी करण्याचा. नेक्स्ट मॅच अजून एक मोठी फाईट आपल्या भेटीला येणार आहे, अर्थात श्री गणेश बुधावली आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम SBP खुपरी. त्याआधी जाऊयात या पहिल्या मॅचकडे, जी मात्र मैदानामधनं चालू आहे. समोर लक्ष ठेवलंय 30 चेंडू आणि 63 धावांचं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. श्रेयस पष्टे आणि त्याची साथ देण्याकरिता प्रशांत ठाकरे. जाऊया सेकंड इनिंगकडे. मायक्रोफोनवरनं तिथे बदल करूया. तुमच्या समवेत जॉईन होतील अक्षय पांडव सर. धन्यवाद. धन्यवाद अध्वर. संध्याकाळच्या या पहिल्या सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळच्या सत्राची सुरुवात त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करून आपण करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव. सर्व कार्य शुभ सर्वदा. सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थी साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन. सुरांच्या आई सरस्वतीला वंदन. आई गावदेवीला वंदन करून या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती श्री संभाजीराजांना मानाचा मुद्रा. आजचा दुसरा दिवस रात्रीचा खेळ तो सुरू झालाय. 63चं लक्ष्य आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगल्या पद्धतीने तिथे बॉलला स्टॉप केलं. जोवर रिटर्न केलं 2 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. दुहेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिल्या 2 धावा राफलकावर जोडल्या गेल्या. श्रेयश आणि प्रशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाश पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. त्यावेळेस मात्र तिथे कव्हर्स मध्ये खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीनंतर बॉल फास्ट आउटफील्ड नंतर चाललाय सीमा रेषा पार. इथे चेक केलं जात आहे. बघूया नेमकं तिथे काय घडलंय ते पाहिलं जाईल. इट्स अ 4. चौकार आहे. चौकाराच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. डावा या चौकारांना धावसंख्या जर आपण पाहिली तर
6 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. बॉल न उंच हवेमध्ये उडी तर घेतली आहे, मात्र तिथे लॉंगॉन मधनं टिपला गेलाय झेल. संपवलाय श्रेयश, एक महत्वाचा बॅटर, त्याचा खेळ. विकेटचं बदन, खेळाडू बाद. गोलंदाज आकाश अगदी चांगली कामगिरी सध्या साध्य करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज निकेत वनडाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीचा खेळ तो त्याच्या वतीने इथे साकारला जाईल. संध्याकाळच्या पहिल्या सत्रात पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये जास्त उशीर होतोय. 5:13 पहिला बॉल पडलेला, तर 5:55 झालेत. त्यामुळे वेळ वाचवत खेळ तो प्रत्येक टीमनं करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर निकेत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागतंय, कारण श्रेयश जो तिथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. महत्वपूर्ण विकेट ती संपादित झाली आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाईडला खूप चांगल्या पद्धतीने वळवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फाईन लेगच्या दरम्यान बॉलला उचललं गेलं, कारण चेंडूनं अचानक डायव्हर्सन ते प्राप्त केलं. अगदी लॉंग लेगकडे चालला होता, तिथनं टप्पा खेळल्यानंतर अचानक टर्न होऊन तो फाईन लेगकडे वळाला, जोपर्यंत तिथे उचललं गेलं. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 7 धावा. SP बिलोशी यांच्या वतीनं आयोजित SP ग्रुपचं हे दर्जेदार आयोजन, उपसरपंच चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल, त्यावर आघात, मिड विकेटला क्लिअर करणारा हा दमदार हिट. बॉल सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. संदीपजी पाटील SP यांचं हे गीत आपण सध्या ऐकताय. पुढचा बॉल यावेळेस मात्र एका हातानं बॉलला उडवलंय, मात्र जिथे पाठवायचं तिथे पाठवू नाही दिलंय. बॉल सीमा रेषा पार, झेल टिपलाय मला वाटतं तिथे एका प्रेक्षकानं. त्यानंतर चेहऱ्यावरचं हास्य आणि सेलिब्रेशन दोन्ही पाहायला मिळालं, कारण डायरेक्ट दिवसाची मजुरी ते एका झेलनं मिळवून दिली आहे. एवढा मोठा झेल आहे. थँक्यू डीजे. बघा तो झेल टिपल्यानंतर त्यानं इकडं तिकडं पाहिलंच नाही बरोबर कोण मित्र आलाय की कोण आलाय, डायरेक्ट मुख्य मंचाकडे चाल मारली आहे. आयोजक विसरले तर काय करायचं, त्यामुळे लगेच षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज अतिश एक चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं. या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो असा एक गोलंदाज आहे अतिश धापशी, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. समोर स्ट्रायकर एन कडनं त्याच्या विरोधात फलंदाज निकेत पष्टे, एक चांगला बॅटर आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि ती करावी लागेल. यावेळेस चांगला फटका निकेतच्या बॅटमधनं. बॉल समिरीशी संलग्न वेगानं जमिनीवर उड्या मारत चाललाय.
खेळाडू कक्षाच्या जस्ट बाजूनं सीमा रेषा पार. निकेत बहुधा आज ठरवून आलाय तालुक्याची सर्वोत्तम आणि मोठी स्पर्धा खेळतोय तर मग मला माझं बेस्ट द्यायचंय. आणि बॅटचा फ्लो आपण बघा, अगदीच वेगवान बॅट फ्लो तो पाहायला मिळाला. बॉल आणि बॅटचा मिलाप झाला ना त्यावर अगदीच वेगानं त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते एकंदर 23 धावा. यावेळेस मात्र निकेत पष्टेचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. आतिशनं व्याजासहित परतफेड केली आहे चौकाराची. पहिल्या बॉलवर चौकार जरूर खेचला मात्र त्यानंतरच्या बॉलवर स्वतःवर संयम तो ठेवता आला नाही. झेलचेच्या स्वरूपानं निकेत पष्टे त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. थँक्यू डीजे. भिलोशी गावात जरी स्पर्धा गाजत असली तरी ह्या स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अशी एक भव्य दिव्य स्पर्धा जी आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. आतिश एक विकेट त्यानं मिळवली आहे, महत्वाची विकेट त्याच्या वाट्याला आली आहे. तोच आतिश गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता नवीन आलेला बॅटर विशाल तो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. फुल टॉस मिळाला, कव्हर्समध्ये खेळायचंय, तिथे गॅप मिळाला नाही. गॅप शोधणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. तुम्ही शॉट सिलेक्शन करता मात्र क्षेत्ररक्षकाला भेदणं तेही 38 सर्कलमध्ये टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आपण जे म्हणतो ना ते खेळणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता. हवाई सफर ती अंगलट आलेली प्रत्येक वेळी पाहायला मिळाली. यावेळी तेच चित्र होतं. ती हवाई सफर अंगलट आली की काय असं चित्र होतं. बॉल हवेमध्ये खूप काळ राहिला मात्र क्षेत्ररक्षक तो चेंडूपासून थोडासा दूर राहिला. तिथे 2 धावा त्या पडून पूर्ण झाल्या आणि दुहेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती DCC डोंगस्ते या संघाची 25-25. जय श्रीराम गौरापूर आणि DCC डोंगस्ते या दोन टीम मधला हा संघर्ष. पहिला सामना उपसरपंच चषक 20-26 तिसऱ्या दिवस आणि रात्रीच्या खेळामधला. आतिश गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल पायातील बॉल होता, फ्लिक केला खूप चांगल्या पद्धतीने. शॉर्ट फाईन लेग आहे. एक रन ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 26 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. अगदी योग्य वेळेत खेळ सुरू झालाय त्यामुळे कालही जर आपण पाहिलं तर अगदी जोपर्यंत प्रेक्षक वर्ग होता तोपर्यंत सामना तो आपल्याला संपवता आला. आणि नाईट क्रिकेटची खरी मजा आजवरतीच आहे. जोपर्यंत लोक मॅच पाहतात तोपर्यंत सामने संपवायला हवेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जोपर्यंत उचलून रिटर्न करतोय. एक रन जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 27 धावा. दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 27 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता 63 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ज्यापैकी 27 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये धाफलकावर जोडल्या गेल्या. 12 रन 13 रनच्या जवळपास पर ओव्हर गरजेचे आहेत रन्स आणि त्यापेक्षा थोडी चांगलीच सरासरी सध्या धाफलकावर अधोरेखित झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र गौरापूर हाही एक फायटर खेळाडूंचा संच म्हणून ओळखला जातो आणि ते निश्चित या मॅचमध्ये फाईट करतील कारण सुरुवातीलाच त्यांनी 2 महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्यात. श्रेयस पष्टे आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर निकेत ज्या दोघांना माघारी परतवलंय. प्रशांत ठाकरे जो मैदानाच्या आतमध्ये आहे. आत्तापर्यंत 2 गगनचुंबी स्ट्रोक जे प्रशांतच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. ती इनिंग तशाच पद्धतीनं पुढे कार्यान्वित करतोय का ते इथे आपल्याला पाहायचंय. पुढचा बॉल
चांगला चेंडू आहे यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. चेंडूवर बहुधा आफ्रिकर रोल केले होते. बॉलला कट करत विकेट किपरच्या हातामध्ये नेण्याचा मनसुबा होता आणि तो यशस्वी ठरला. थोडासा बॅटच्या रेंजपासून दूर ठेवला आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. आणखी एकदा त्याच टप्प्यावरनं बॉलला आतल्या बाजूने आणलं. प्रथमेशला विनंती करेन, हा बॉल निश्चित रिप्लेच्या माध्यमातून पाहायला आवडेल ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला. हे बघा तिथे हा बॉल त्याला पुन्हा एकदा फिरवलं गेलं होतं. फलंदाजाला संभ्रमात टाकण्याचा इरादा आहे, जादू करण्याची क्षमता आहे, तर मग ती जादू आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना गोलंदाजाकरता विकेट हॅट्रिक जर त्यांना मिळाली तर जितेश जाधव यांच्या माध्यमातून 1000चा कॅश प्राइज आहे आणि बोलल्याबरोबर विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय बॅटरला, तेही कोणाला तर प्रशांत ठाकरेला. या डावातला एक महत्वाचा बॅटर तो तिथे गोलंदाज गणेशनं माघारी परतावलाय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला क्लिअर करायचं होतं आणि तो प्रयत्न तिथे फसलाय. खूप चांगला कॅच कॅरी झाला आणि प्रशांत ठाकरे त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदल, खेळाडू बाद. बॉलवर 2 विकेट्स आल्यात. या स्पर्धेत सर्व आर्थिक बाबी ज्यांच्याकडनं तपासल्या जात आहेत ते लालू सुतार इथे आलेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजे ते नसतील तर प्रत्येकाला चिंता लागते की आता पुढचं काय. विद्यमान सदस्य आहेत आणि महत्वाचे कामं बजावत आहेत. संदीपजी पाटील SP यांचे खंदे शिलेदार आहेत. लालू जे इथे आले त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय समीर भोईर. एक डावकुरे हाताचा फलंदाज आहे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. इजॉन हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक पूर्ण केली तर मालामाल होऊ शकतो गोलंदाज. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे. हॅट्रिक वाला बॉल होता तिथे बॅटच्या पट्ट्यातनं रिसेटला. विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 5 बॉल डॉट आलेत. मेडन षटक पडण्याची दाट शक्यता आहे आणि जर इथे मेडन षटक टाकलं तर मॅच मध्ये ढासू कमबॅक आपण ज्याला म्हणतो ना, अगदी ते जबरदस्त कमबॅक ते पाहायला मिळू शकतं. आणि या स्पर्धेतलं 3रं मेडन षटक ते इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळालंय. प्रेक्षकांना गोलंदाज गणेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या बनतात त्याच्याकरता, कारण मेडन +2 विकेट्स दर्जेदार गोलंदाजी गणेशनं ती मैदानाच्या आतनं साकारली आहे. लाजवाब परफॉर्मन्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27-27 आहे. आता विजया करता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 मध्ये बनवायचे आहेत 36 पर ओव्हर 18. या सरासरीनं 36 धावसंख्येचं लक्ष आहे. जय श्रीराम गौरापूर काय कमबॅक केलंय, लाजवाब. पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की मॅच सहजतेनं त्यांच्या हातातनं निसटून चालली आहे की काय, मात्र ओव्हर नंबर 3 मध्ये गणेश आला, नुसताच आला नाही, आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आला. हा बघा खेळाडू कक्ष तो तुम्हाला दाखवला जातो. अगदी चिंतातूर चेहरे त्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. हे बघा तिथे दाखवले जात आहेत. थोडंसं चिंता आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. आता विजयाकरता 12 मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आतिश, चांगला बॉल आहे. हाही शॉर्ट फाईन लेग मधनं निघालाय. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि कशाने आलाय ते महत्वाचं नाही आहे. या प्रेशरच्या सिच्युएशनला रिलीज करणारा एखादा चौकार षटकार गरजेचा होता. तो चौकार मैदानात आलाय. 4
हे बघा तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता, तर नंतर शॉट फाईन लेगचा खेळाडू तेवढेसे एफर्ट नव्हते त्याचे, अगदीच साधा सरळपणे चेंडूच्या समोर आला आणि तिथनं चेंडूला तो फक्त डोळ्यांनी पाहत राहिला किती दूर जातोय आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सुयोग पटेल यांच्याकडनं विशाल पष्टेने ही मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस मात्र हा बॉल उंच हवेतनं चाललाय सीमारेषा पार. सुयोग पोस्टीनी पारितोषिक लावलंय की एनर्जी दिली आहे ते कळत नाही. पारितोषिक लावल्याबरोबर षटकार आलाय. शेअर मार्केट जसं वाढतं तसं ही प्राइस वाढू शकतं. थँक्यू डीजे. 2 बॉलवर 2 खणखणीत दणदणीत फटके ते मैदानात आले. 2 बॉलमध्ये आतिशने 10 खर्च केला. 10 आलेलं प्रेशर थोडंसं रिलीज केलंय आतिशच्या या 2 बॉलनं. आता बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 मध्ये विजयाकरता बनवायचे आहेत 26 धावसंख्येची गरज. फुल टॉस, खराब बॉल, त्याला योग्य ती पनिशमेंट. बॉल सीमारेषा पार. इथे धम्माका आणि बॅटर साइड रिव्ह्यू आहे, नो चेक केला जाईल. सुयोग पाटील यांनी 1000 रुपये नाही, अगदी एनर्जी रेडबुलचा अख्खा डब्बाच पाजलाय. इथे विशाल तो बहरतोय, दर्जेदार बॅटिंग करतोय. तपासलं जात आहे, चेक केलं जात आहे. पंचान कर्वे बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर तिचा प्रचंड वेग. धावसंख्या 43. आता येणारे बॉल शिल्लक 9 रन बनवायचे 20. 3 बॉलमध्ये मोठे फटके आले असले तरी ही मॅच अजूनही संपलेली नाही आहे, कारण या मॅचला जिंकण्याकरता अजूनही 9 चेंडूमध्ये तुम्हाला 20 धावा बनवायच्या आहेत. सध्या मुख्य मंचावर फोटो सेशन सुरू आहे. निखिल पाटील, बाबू आणि अद्वर शेलार अगदी दोघंही आज हँडसम बनून आलेत आणि त्यामुळे काही क्षणचित्र टिपले जात आहेत. आणि निखिल, फोटो काढणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आरसा तुमची गेलेली वेळ दाखवत नाही, तुमचे गेलेले क्षण दाखवत नाही. त्यामुळे फोटो ते आयुष्यात काढलेच पाहिजेत. आणि चांगले कपडे आपण कशासाठी घालतो? चांगलं दिसण्याकरता. मग त्याचे फोटो नाही काढले तर मग फायदा काय? पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर. गोलंदाज आतिश, चांगला फटका. तिथे सेल्फ फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग झाली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. तिथे तिसऱ्या पदाची मदत घेतली गेली. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. अगदी डान्सिंग राऊंड ट्रॅक होता. 3 ते 4 पावलं पुढे चालवला होता. तिथे तपासलं जात आहे नेमकं काय घडलं. 4 कॅमेराने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय, त्यामुळे अगदीच एका कॅमेरामध्ये तुम्हाला स्पष्ट चित्र नसले तरी दुसऱ्या कॅमेराची मदत इथे घेता येते. 4 कॅमेरा या स्पर्धेकरता वापरले जात आहेत. प्रिन्स मूवीज या स्पर्धेला टेलिकास्ट करते आणि आपण नेहमीच प्रिन्स मूवीजकडनं खूप चांगल्या पद्धतीचं टेलिकास्ट ते पाहिलंय. हे बघा तिथे वेगळ्या कॅमेराचा अँगल तो वापरला जातोय आणि या वेगळ्या कॅमेराच्या अँगलनं तिथे दर्शवलं जातंय नेमकं काय घडलंय. गोलंदाजानं सेफ आहे. मला वाटतं बॉल लावण्याकरता लेट केला. कलेक्शन केल्यानंतर खूप वेळ गेला आणि त्यामध्ये तिथे जर आपण पाहिलं तर बॅटर सेफ आपल्या घरामध्ये पोहोचला. 1 रन तिथे कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 45-45. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 2 ओव्हरमध्ये 18च्या सरासरीनं रनची गरज होती. मात्र गोलंदाज आतिशनं 4च बॉलमध्ये 18 लुटल्यात. येणारे जे बॉल आहेत 8, ज्या 8 बॉलमध्ये आता 18 रन्स बनवायचे आहेत. 2 चेंडू आतिशचे या मॅच मधले खूप महत्वाचे चेंडू आहेत. चांगला बॉल खोल टप्प्याचा तिथे लॉंग ऑन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूवर. जोपर्यंत चेंडूला उचलला 1 सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 46. 46 धावा 17 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 7. मॅच मधला महत्वाचा निर्णायक चेंडू. या चेंडूवर मोठा फटका आला तर प्रेशर जाईल गौरापूरवर. या चेंडूवर जर सिंगल किंवा डबल आली तर प्रेशर मध्ये राहू शकतो. इथनं
DCC डोंगस्ते. काय घडेल या बॉलवर सर्वांच्या नजरा आहेत या चेंडूवर, कारण प्रेशर कुठल्या बाजूने जाईल ते पाहायला प्रत्येकाला आवडतं. चांगला बॉल गुणवत्तापूर्ण चेंडू. येणारे शेवटचे 6 चेंडू विजयाकरता 16 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क सज्ज राहायचे. या ओव्हर नंतर मला वाटतं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो श्री गणेश बुधावली. लगेचच तो निर्णय या ओव्हर नंतर सार्थकी लावा. वाट पाहू नका तुम्हाला मैदानामध्ये उतरण्याची सांगण्याची. SBP खुपरी संघ लगेचच आपण खेळाडू कक्षाचाही ताबा घ्या. या ओव्हर नंतर मैदानामध्ये पाणी आलंय, पाणी नाहीये हे मेसेज आहे. काय करायचं इथनं, कशी रणनीती आहे. रणनीती तर स्पष्ट आहे, मारायचं आहे, दुसरं काहीच सांगणं नसेल. कारण 6 बॉलमध्ये विजयाकरता 16 बनवायचे आहेत. 6-16 सोपं नाही आहे आणि कठीण नाही आहे. या मैदानावर तशा पद्धतीच्या रन्स आधीही लागताना आपण पाहिल्यात. यावर्षी या मैदानावर खूप परिश्रम घेतलेत. SP ग्रुप किंवा मग SP बिलोशी संघ ज्या सर्वांनीच खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेतली आहे. अगदी सुसज्ज असं मैदान ते आपल्याला इथे पाहायला मिळते. खूप चांगले आउटफील्ड आहे. मैदानावर जे गवत आहे त्याला हिरवं करण्याचा प्रयत्न केला. इथे पाणी मारून मैदान खूप चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण ते आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या गोल अगदी बॅरिगेड आहेत, ज्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला त्रास होत नाही. शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवर श्रीराम गौरापूरकडनं संदीप आलाय. 6 मध्ये 16 त्या बनवायच्या आहेत. चला गेम स्पीडअप करा, वेळ घालवू नका. 1 तास 3 मिनिटं लागली आहेत या मॅचला. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आहेत आणि तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट येते. माघारी परतावा लागेल फलंदाज समीर भोईरला. समीरच्या पारीचा अंत, विकेटचं पतन. पंच 1 तास 3 मिनिटं लागली आहेत 10वी ओव्हर कंप्लीट करण्याकरता. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ राहिलाय. या पुढच्या मॅच पासून 20 मिनिटात पहिली इनिंग जर 4 ओव्हर कंप्लीट नाही झाला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आत कंपल्सरी घेतला जाईल. प्रत्येक टीमनं या गोष्टीची नोंद ठेवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज संदीप. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 5 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 16 धावसंख्येची गरज आहे. ज्यानं अशा पल्लवित केल्यात तो फलंदाज विशाल स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, विकेटच्या बाहेर पडलाय. त्यामुळे हा नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता बॉल शिल्लक आहेत, 5 रन बनवायचे आहेत 15 आणि त्यात आली आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट, ज्यावर मोठा फटका खेळण्याची जबाबदारी आहे इथे. यावेळेस मात्र वा काय फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि बॉलला सीमारेषे पलीकडे फेकून आपल्या संघ सहकार्यानं आनंद दिलाय. बॉल षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. इथे मात्र डाव्या एसटीवर राहिलाय. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. आता बॉल शिल्लक राहिले 4 रन बनवायचे आहेत 8. गोलंदाजीचा टप्पा तो अगदीच खराब आपल्याला पाहायला मिळतोय. दिशाहीन मारा, एक बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर.
तर एक बॉल लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे जो टप्पा गरजेचा आहे तो पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र हा बॉल ज्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट तर केलंय, डबल करता प्रयत्न आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. आता येणारे बॉल शिल्लक राहिले 3, त्यामध्ये 6 धावसंख्येची गरज. आता मात्र ही मॅच एका फटक्यामध्ये आणली आहे. जी आतापर्यंत दूर होती तिला क्लोज पहिलं नेलं आणि मग आता इथनं पुढची रणनीती काय आहे ते पाहण्यालायक ठरेल. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संदीप. यावेळेस मात्र बॉलला दिशा दिली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. आता बॉल शिल्लक राहिले 2 आणि रन बनवायचे 2. 2-2. सगळ्याचे 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. विशाल आउटस्टँडिंग इनिंग. 13 चेंडू त्यानं फेस केलेत आणि त्यामध्ये 33 धावसंख्येची एक दर्जेदार आणि दिमाखदार इनिंग ती विशालनं आतापर्यंत पेशकश केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका तो पाहायला मिळाला. 1 कंप्लीट केले, फंबल झालंय, खेळ खलास. विजयी होतीये इथे टीम DCC डोंगस्ते. DCC डोंगस्ते या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. सुयोग पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विशाल करता अप्रतिम आउटस्टँडिंग विजयी नॉक मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक सुद्धा त्याच खेळाडूला आपण वितरित करणार आहोत. विशाल ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हे बघा स्कोर कार्ड तिथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. जे सेलिब्रेशन आहे ते सध्या तुम्हाला दाखवलं जात आहे. विशाल अगदी महत्त्वाच्या क्षणी आणि महत्त्वाच्या स्पर्धेत टीमच्या कामी आलाय. खूप चांगला परफॉर्म फलंदाजीचा पाहायला मिळाला. आकाशनं पूर्वार्धामध्ये 22 बनवल्या, विशालनं 16 आणि अनिकेतनं बनवलं तिथे 11. श्रेयश त्याची गोलंदाजी चांगली राहिली होती पूर्वार्धामध्ये. उत्तरार्धामध्ये विशाल ज्यानं अगदी दमदार खेळ तो मैदानात दाखवला. 14 चेंडूमध्ये बनवलं त्यानं सदरीस आणि तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. DCC डोंगस्ते 5 विकेटनं हा सामना त्यांनी जिंकलाय. चला नवा सामना लगेचच मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश बुधावली लाईनअप मध्ये आपण विना विलंब लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित केलं जाईल. नाव आहे विशाल. सामने भरले